आणि मला त्यांचा एकनिष्ठ शिष्य समजून एक भक्तिपूर्ण कथानक मला एकांतात त्यांनी ऐकवलं आणि ते ऐकवलेलं श्री शुकदेवांनी असं सुंदर कथानक मला जे त्यांनी ऐकवलं ना, ते कथानक मी आता तुम्हाला सांगतो. असं कोण म्हणाले? सूत महोदय शौनकादी ऋषींना ते म्हणाले. कुणी ऐकवलं होतं मला कथानक? श्री शुकदेवाने, शुकमुनीने ऐकवलं होतं. तुमचं लक्ष आहे सर्वांचं. काय कथानक ऐकवलं होतं? म्हणाले विशाला नावाच्या नगरीमध्ये बरं का, आणि बद्रीनारायण क्षेत्री सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे चार सनकादी ऋषी यांचा नेहमी तिथं सत्संग चालत असत. आणि त्या सत्संगामध्ये अनेक नामधारक तिथं येऊन त्या सत्संगामध्ये लाभ घेत असत. सत्संग याला काही काळ वेळेची मर्यादा नाही म्हणून माझ्या मतानं. आपल्याला असं वाटतं ही काय देवाचं नाव घ्यायची वेळ आहे का? नाही, असं काही नाही. हो, मग अमुकच वेळेला आता तुम्ही सांगितलं हो गुरुजी की नामस्मरण करत राहा, नामजप करत राहा. आम्हाला बरीच, आम्हाला वेळ कुठे आहे? हो, आम्हाला वेळ कुठे आहे? हरिपाठातला 21वा अभंग आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उतरते, दोन्ही पक्ष पायी उतरते. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. काळ वेळ नाम. पुढे यावं तुम्ही. ओ मावशीच्या पुढे येतो. पुढे या, पुढं पुढं माझ्यासमोर या. असं या, पुढे या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. का सांगितलं असं? ज्ञानेश्वर महाराजांनी असं का सांगावं? आपल्याला जो प्रश्न पडतो ना की बाई ही काय वेळ आहे का तर नामस्मरण करायची, किंवा मला तर वेळच मिळत नाही. डिवाइन नेम इज डिवाइन थॉट. देवाचं नाव घेण्यासाठी फक्त आपल्याला तोंडानंच नाव घ्यायचंय देवाचं, आणि म्हणून त्यासाठी मला वेळ नाही असं नाही. पोळ्या करताना नको ते विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. त्याच्याऐवजी पोळ्या करताना नको ते विचार बाजूला सरायचे असतील तर विचारत देवाचं नाव घ्या. नामच विचार करा. डिवाइन नेम इज डिवाइन थॉट. डिवाइन नेम म्हणजे काय? नाम आहे ना, हे देवाचं दिव्यच असतं. देव म्हणजे काय? दिव्य. अहो, ही फुलं जे आहेत ना, ही फुलं, या फुलाकडे तुम्ही या फुलांना असं हातात धरायचं म्हटलं, तुम्ही असं धराल का? हातात असं धराल का? फुलांना हातात धरायचं तर आपल्याला अलगद असं धरावं लागतं. का? तर त्याच्यामध्ये दिव्यत्व आहे. का दिव्यत्व आहे? आता लहान मूल बघा, लहान मूल असतं, अगदी 4-6 महिन्याचं लहान मूल असेल. आमच्या पुष्पा मौलींच्या घरात लहान मुलं आहे, त्यांच्या लेकीच आता मला वाटतं नुकतं 2 महिने झाले, 3 महिने झाले. पण तिच्या आईनं मला अजून काय आणून दाखवलं नाही. का? ती घरातनं बाहेर काढायला घाबरते. मी जर त्याला कोणाच्या तरी हातात दिलं आणि जर काही त्याच्यातनं संसर्ग ज्याला आपण म्हणतो, लहान मुलं का, तर इतकं लहान असतं वर घेताना ते आपल्याला असं नाही घेता येत जसं मिठी मारतो तसं गाव भेटीला. त्याला हळूवार असं अलगद घ्यावं लागतं. आई बघते कसं घेतोय. अहो, हळू घ्यावं जरा, बरोबर घ्या, जरा व्यवस्थित घ्या, जरा मानेखाली हात घाला, जरा मानेखाली हात घाला. का? त्याच्यामध्ये दिव्यत्व आहे. त्या निरागस निरालस अशा सात्विक असलेल्या, निस्पृह निरपेक्ष असलेल्या त्या बालकाला त्याच्या ठिकाणी काही कोणताही विकार नाही. ते केवळ विवेकानं भरलेलं आहे. विवेकानं भरलेलं आणि मारलेलं आहे. त्या फुलामध्ये काय हो? त्याच्यामध्ये सुंदरता आहे. त्याच्यामध्ये सुंदरता आहे. याच्यामध्ये आल्हाददायकता आहे. याच्यामध्ये सुगंध आहे. याच्यामध्ये निस्पृहता आहे. या फुलाला काय पाहिजे? फुलाला काय पाहिजे? नको. आपल्याला या फुलाकडून सगळं पाहिजे. आपल्याला पाहायला पाहिजे फुल, आपल्याला पाहायला पाहिजे, आपल्याला त्याचा सुगंध पाहिजे, आपल्याला ते देवाच्या चरणी व्हायला पाहिजे. आपल्याला पाहिजे फुल.
काय सांगतोय हे? तसं भगवंताचं नाम आहे. भगवंताचं नाम, देवाचं नाव, देवाचं, देव म्हटल्यानंतर तिथं दिव्यत्व आलं. दिव्यत्व, त्या नामामध्ये दिव्यत्व असतं. हे बऱ्याच लोकांना नाही माहिती नाहीये. देवाचं नाव घेणं म्हणजे काय? देवाचं नाव घेऊन काय होणार आणि काय होणार नाही तू घेऊन बघ. दारू पिणारा माणूस असतो, तो न पिणाऱ्याला सांगतो. पिणारा म्हणतात काय रोज पितोस रे, बघावा तेव्हा पिलेला असतोस, काय होत असं दारू पिऊन. तो पिणारा काय म्हणतो, तुला त्याचं कळणार नाही रे महत्व काय होतं ना, तू एकदा पिऊनच बघ. तू एकदा काय कर, घेऊनच बघ. तू एकदा घेऊनच बघ, मग काय होईल, मग कळेल तुला काय होतं ते. बरं का? तसं आम्ही सांगतो की तू एकदा देवाचं नाव घेऊनच बघ, मग तुला बघ काय होतंय ते. घेऊन बघ. काय नो हे केले, 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 काय नो हे सर्वसाध नाते सार, सर्वसाध नाते सार, विठ्ठले हे राज विठ्ठले सर्वसाध नाते चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार आणि उत्तर येईल. भवसिंधू उत्तर येईल पार. काय नवे केले एक एकच लीला करले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडी सरले माया जळ. देवाचं नाव काय करत नाही मी तुम्हाला सांगू. देवाचंच नाव सर्व काय, देवाचंच नाव सर्व काय तुमचं चांगलं 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 भलं करतं. या जगामध्ये दुसरं कोणतंही औषध नाही, दुसरं कोणतंही पथ्य नाही. एकच औषध आणि एकच पथ्य ते म्हणजे देवाचं नाव. सर्व रोगांवर एकच औषध. 52 रोगावर औषध मिळायचं पूर्वी, एक बाटली मिळायची. मुंबईला तिकडं आमच्या तिकडं 7 रस्त्याला का कुठं तरी होता कोणतरी, तो एकच औषधाची बाटली. मुंबईला रोजगार करणारे एक बाटली आणली, ते म्हणजे काय आता वर्षभर पुरल. काही झालं म्हणजे जुलाब झाले तरी 2 बुच घ्यायची, चमचे नव्हते, त्या बाटलीचं बुच काढायचं 2 चमचे. जुलाब झाले तरी, आणि जुलाब होत नाही तर 3 बुच घ्यायची. औषध तेच. पोटात दुखलं तरी तेच घ्यायचं, नाही दुखलं बाबा अगदीच दुसरं काहीतरी होतं. म्हणजे मी काय सांगतो, अशी औषध होती. आता रोग एक आणि गोळ्या अनेक. ह्या 4 रंगाच्या 4 वेगळ्या वेगळ्या गोळ्या डॉक्टर देतात. हे सगळं जणू बाई एखादी बघा तुम्ही निघाली ना कुठं 7 दिवसाच्या यात्रेला, कपड्याची बॅग बरोबर, औषधाची पण बॅग बरोबर असते. एक कपड्याची बॅग आणि दुसरी औषधाची बॅग. मी म्हणलं या बॅग मध्ये काय म्हणजे औषधे, म्हणजे बॅग भरून औषधे घेऊन चालली 7 दिवसाच्या तीर्थयात्रेला. काय दिवस आले ना. म्हणून देवाचं नाव, भगवंताचं नाम घ्या. तुमच्या औषधं, तुमच्या बाटल्या, तुमच्या गोळ्या ना कायमच्या निघून जातील. ऐकत नाही कोण, हे कुणी ऐकत नाही. तर कितीतरी ते कथा झाल्या ना, मला कल्पना आहे तुम्ही कोणी ऐकणार नाही. ऐकता तेवढ्या पुरतं, घरी गेल्यानंतर सगळे विसरतात. याचं कारण का? कलियुग आहे. याचं कारण का? कलियुग. कलियुग म्हणजे काय? हे कलियुग वाईट नाही. कलियुग म्हणजे काय? या युगामध्ये कलेनं जीवन जगायचं असतं, म्हणून कलियुग. ज्याला कला आत्मसात करून जीवन जगता येत नाही त्याचं कधी भलं होणार नाही. लोक प्रारब्धाधीन झालेले आहेत. लोक काय झालेले आहेत? प्रारब्धाधीन. काय सांगा बाई, असं असं घडलं, माझ्या नशिबातच होतं, माझं नशीबच फुटकं, मारून घेतात कपाळावर हात.
कपाळात हात मारतात म्हणजे नशीबच फुटतो. अरे नशीब तुझ्या कपाळात नाही, नशीब तुझ्या हातात आहे. नशिबात असेल तसं घडेल हे साफ खोटं असून आपण घडवू तसं नशीब घडतं हे सत्य लक्षात ठेवून जीवन जगण्यात खरं शहाणपण आहे. शहाणपण म्हणजे विजडम. आपण घडवू तसं नशीब घडतं. या गायकांनी जर रेसल नाही केली तर महिन्याभरात त्याची तोंड बंद होईल. त्यांना काय साख गड पण नाही कळणार. यानं जर तिकडे रेसल बंद केली नाही तबल्याची पकवाजाची, त्याला नाही तिकडे हात चालणार त्याचा. आम्ही हे चिंतन रोज नाही केलं तर आम्ही नाही 8 दिवसानंतर 15 दिवसानं महिन्यानं कथा करू शकत. लक्षात ठेवा. अरे लोखंडाची हत्यारं असतात, रोज चालवावी लागतात. जर महिना 2 महिने घरात ठेवली ना गंज पकडतात. 2-3 महिन्यानं बाहेर काढली ना परत त्याला काही पाणी द्यायला घेऊन जावं लागतं. माहिती का तुम्हाला? हत्यारांना पाणी द्यावं लागतं. आणि ते पाणी जर कडक बसलं तरी फिरतं आणि नरम बसलं तरी फिरतं. त्याला पाणी पण बरोबर बसावं लागतं. पाणी देणारा तसा लागतो. तसं इथं ज्ञान देणारा पण तसा गुरु पाहिजे की तुमच्या जीवनाची दिशा तुम्हाला योग्य दाखवेल. सगळं सांगतोय. म्हणून सगळ्यात महत्वाचं ते जर काय असेल आपल्या जीवनात ते भगवंताचं नाम आहे. आणि हे नामचिंतन करणारे सनत कुमार आणि त्या सनत कुमारांच्या संत संगतीत सदैव बसणारे. काळ वेळ नाम काय नाही, नामाला काळ वेळ नाही असं नामचिंतन करणारे हे सनत कुमार. 4 हे संत, 4 हे सनकादी ऋषी महात्मा. आणि यांच्या सत्संगामध्ये अनेक लोक असताना एक दिवस असे महर्षी नारद मुनी चाललेले होते आणि त्यांना लांबून त्या सत्संगाचा आवाज आला. या कोठारी नगर मध्ये इथं कुठंतरी सत्संगाचा आवाज येतोय. लांबवर लाऊडस्पीकरचा आवाज येतोय. आणि असं बघत 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 महर्षी नारद मुनी आले. आता महर्षी नारद मुनी चालताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना त्याच्या डोक्यात काय? श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण, श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 आल्यानंतर सनकादिकांनी विचारलं, महर्षीवर्य आपण उदास दिसता, आपण चिंताक्रांत दिसता आणि आपण एवढ्या घाईमध्ये आपण कुठे चाललात? कुठून आलात? कुठे निघालात? असं प्रश्न सनकादिकांनी महर्षींना थांबवलं आणि विचारल्यानंतर महर्षी नारद मुनी म्हणाले, हो काय सांगू? म्हणाले मजल दरमजल करत म्हणाले पृथ्वीवर आलो. पृथ्वी श्रेष्ठ आहे, पृथ्वी सर्वोत्तम आहे असं समजून मी इथं आलो. आणि पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वरम इत्यादी अनेक ठिकाणी मी संचार केला, पण मला कोठेही मनशांती प्राप्त झाली नाही. सर्व ठिकाणी गेलो, त्या पृथ्वीच्या पाठीवर कोठे गेलो नाही असं नाही, सर्व ठिकाणी गेलो. उलट मला असं दिसलं की सध्या या पृथ्वीवर अधर्माला सहाय्य करणाऱ्या विकृतीने सर्व पृथ्वीला दुःखित केला आहे.
या पृथ्वीवर मला असं दिसलं जिथं भागवत कथा चाललेली आहे, रामकथा चाललेली आहे, जिथं संत कथा चाललेली आहे, तिथं लोक सहकार्य करत नाही. पण जिथं सट्टा जुगार, जिथं 2 नंबरचा काळा बाजार, जिथं घर चालतोय, जिथं बार चालू आहे, जिथं मोठ्या प्रमाणात बालांचे मोठे मोठे कार्यक्रम चालू, तिथं मात्र मोठ्या प्रमाणात लोक सहकार्य करतात. काल परवा आमच्या पाचगणीला तिकडे खिंगर गावामध्ये एका मोठ्या हॉटेलमध्ये तुमच्या मराठवाड्यातनं शिक्षक आले होते तिकडे, शिक्षक, आणि त्या शिक्षकांनी तिकडे त्या बालांना चावल्या. त्या सातारच्या पोलिसांनी पकडलं. काय मराठवाड्यातनं तिकडं, त्यांना वाटलं तिकडं कोण आम्हाला पकडते, अरे पोलीस सगळीकडे. म्हणजे प्रोत्साहन कुठं दिलं जात आहे की जिथं सत्संग चालतोय, जिथं अखिल मानव जातीचं कल्याण आहे, भलं आहे, अखिल मानव जातीचं हित आहे, तिथं माणसं पुढे यायला मागत नाहीत. पण जिथं मानव जातीचं अकल्याण आहे तिथं मात्र सडळ हस्ते सर्वजण मदत करून राहिलेले आहेत. एकमेकाला प्रोत्साहन कोण सांगताय? महर्षी नारद मुनी सांगतायत. कोणाला सांगतायत? सनकादी ऋषींना सांगतायत. हो, ते सांगतायत महात्मा हो, ऐका कलीचे महिमान, आणि असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमान, कणी हरती हेळन संतांचे. या पृथ्वीच्या पृथ्वीवर सर्व ठिकाणी सत्यम नास्ती तपहा, शौचम दया दानम न विद्यते, उदरम भारीनो जीवावरकाः कूट भाषिणः. सनकादी ऋषींना महर्षी नारद मुनी यांचा कंठ दाटून आलेला आहे, डोळ्यामध्ये अश्रू तरळले, आणि अशा दैननीय चिंताक्रांत अवस्थेमध्ये महर्षी नारद मुनी म्हणतायत या पृथ्वीचं आता कसं काय होणार. बरं का, येथे या पृथ्वीवर येथे सत्य, तप, पावित्र्य, दया, दान आणि काही उरलं नाही. काही उरलं नाही. आमचे गुप्ताजी तिथे बसतात, त्या दरवाज्यावर आमच्या मंदिरातल्या तिकडे टेबल लावून बसलेले आहेत. कोण किती दान देतं मला माहित नाही. आता या कोठारी नगर मधली सगळी मंडळी शून्य आहे. पण वास्तविक पाहता एवढा मोठा 7 दिवसाचा सप्ताह कथा सोहळा, आणि 8 आणि 9व्या दिवशी एवढा मोठा कीर्तन सोहळा, आणि एवढा मोठा महाप्रसादाचा सोहळा, एवढा मोठा मंडप, एवढा मोठा स्पीकर सिस्टीम, एवढी मोठी, हे सगळे गायनाचार्य, वादनाचार्य, सगळे हे संगीतवाले कुठून आलेले, यांचा खर्च काय कमी आहे? पण लोक खिशात घालतात, लिहा आमचं 101 रुपया, आणि नको तिथं जर कुठे गेले ना तर नको तिथं सांगतील लिहा आमचे 5,000 रुपये, लिहा आमचे 21,000 रुपये. वास्तविक पाहता अशा ठिकाणी दान दिलं पाहिजे की ते सत्पात्री असलं पाहिजे. म्हणजे त्याचं दान दिल्यानंतर त्याचं रूपांतर पुण्य कार्यात झालं पाहिजे. लक्षात ठेवा, मी तर तुम्हाला हात जोडून सांगेन की जिथं ज्ञान यज्ञ सुरू आहे, नाम यज्ञ सुरू आहे, तिथं सगळे हस्ते मदत करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कल्याण झाल्याशिवाय टाळ्या वाजवा. म्हणून दुपारचं कमी जेवायचं असतं. मी जेवणच बंद केलं दुपारचं. या वर्षापासून पोळ कंपनी डब्यात एवढंच घेऊन यायचं आलात तर. घरी जेवायला नाही. घरी जेवायला गेलो ना काय होतं, सगळ्यांनी बनवलेलं असतं, गुरुजी येणार, ही आमची मंडळी येणार. गेल्या वर्षी सगळ्या रामनगाव मध्ये फिरलो. बाबा मी माझ्या घरी गेल्यानंतर मला 8 दिवस मला मग कळत होतं की कसा मी जेवलो होतो, आठवत होतं. माझी प्रकृती तशी नाहीये. याचा अर्थ काय, म्हणजे मी काय आजारी बिजारी नाही, लक्षात ठेवा. कंटणी दे हत्तीसारखा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण आम्हाला या गावावरून त्या गावावर जाऊन कथा करायची असतात, कीर्तन करायची असतात. थोडस नेमकंच खावं लागतं, शरीराला पाहिजे तेवढंच घ्यावं लागतं. म्हणून मी आमच्या पुष्पामावळे सांगितलं या वर्षी पुढच्या वर्षी नंतर विचार करेन, पण या वर्षी मी घरी कोणाच्या भोजनाला मला घेऊन जाऊ नका.
ज्यांना कुणाला म्हणजे इच्छा आहे त्यांनी आमचे हे सगळे 5 पांडव आहेत, यांना घेऊन जा. यांना कष्ट येतो, तबला वाजवावा लागतो, इकडे गावं लागतं, हे सगळं सकाळ संध्याकाळी हरिपाठ असतो. आणि मला थोडस घेऊन या, आणि ज्याची इच्छाच असेल मला घेऊन जायची त्यांनी संध्याकाळी मला कॉफीला गाडी घेऊन यायचं, घेऊन जायचं आणि परत आणून सोडायचं. हे येणार कळलं का हो? ओळ परिवार संध्याकाळी कॉफीला घेणं येणार नाही. मी हे का सांगतोय? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म आहे. ते ब्रह्म कुठपर्यंत आहे? ते प्रमाणात घेतलं तर, आणि जर त्याचं प्रमाण बिघडलं तर ते ब्रह्म नाही, ते ब्रह्म राक्षस आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. या पृथ्वीच्या वाडीवर दान राहिलेलं नाही, पण दान केलं पाहिजे. या अशा संकीर्तन सोहळ्यामध्ये दान करा. तुम्ही काय तुम्ही म्हणाल त्याला काय होईल? मल्टीफ्लाइड अँड मॅग्निफाईड. मल्टीफ्लाइड अँड मॅग्निफाईड. शास्त्रपटीने तुमच्याकडे परत आल्याशिवाय राहणार नाही. पुष्कळ दान करा. अशा कार्यक्रमामध्ये कुठेही दान करा, तुम्हाला परत सहस्त्रपटीने मिळेल. पण हे नारद मुनी सांगताय सनकादिक ऋषींना, हे मला या पृथ्वीच्या पाठीवर दिसत नाही. काय काय दिसत नाही? भार्या न करती पतीची सेवा, नाही कवना धर्माचा हेवा, वर्ततसे पापाचा ठेवा, आगा केशवा परेशी. आता या वर्तमानामध्ये आज रोजी सांगतोय कोणतीही महिला या जगाच्या पाठीवरची, या महाराष्ट्राच्या पाठीवरची, या दामणगाव मधली कोणतीही महिला आपल्या पतीच्या पायाला हात लावत नाही. लावता? सगळे जण मग शब्द माघारी घेतो. दामणगाव मधले नाही, कोठारी नगर सोडून दामणगाव मधले आहे. अरे बाबा स्टेशनवाले आवाज वर आला. मला खरंच बरं वाटलं, माझ्या कथेला काहीतरी आधार आहे. पतीच्या पायाला हात लावणं म्हणजे काय हो? तुम्हाला मी खरं सांगू, पतीचे पायाला हात लावणं म्हणजे फार त्याला मान सन्मान देणं असं नाही. तर ज्या वेळेला एखादी घरातली भगिनी किंवा आपली मुलं बाळ जेव्हा आपल्या वडिलांचे किंवा आपल्या पतीच्या पायाला हात लावतात ना, तेव्हा त्याला फार मोठा आधार मिळतो. पुढे संबंध जीवनभर जर आपल्या घरात जर कोण आपला आधार असेल ना, तर मुलांसाठी बाप असतो आणि स्त्रीसाठी आपला पती असतो. तो रिटायर झालेला असू द्या, तो एक वेळ काही काम करणार काय करत नसेल, वया परत वगैरे वगैरे काय असेल ते असेल, तो जवान असू दे, तरुण असू दे किंवा वयस्कर कसाही असू दे, पण तो घरातला आपला पुरुष आहे ना, त्याला नुसतं तुम्ही म्हणा काय हो तुम्ही आता पडलात ना, थांबा जरा, तुमचे पाय चेपून देऊ का, नुसतं म्हणा, त्याला एवढा मोठा आधार वाटतो. 12 हत्तीचं बळ येतं त्या पुरुषामध्ये. सेवा म्हणजे काय? रोज सकाळी उठलं संध्याकाळपर्यंत काय त्याचे हातपाय दाबत बसायचे का? त्याच्या डोक्यात काय सतत तेल घालत बसायचे? अरे आठवड्यात एकदा घाला ना तेल घालायचं तर घाला. काय माणसं दिवाळीला सुद्धा घालत नाही. मी सांगेन तुम्हाला, आपल्या मुलाची पूर्वी लहान मुलांच्या टाळू भरले जायचे. टाळू भरायचे म्हणजे काय? त्या टाळूमध्ये तेल मुरवायचे. आता ज्या मम्मींना विचारभर टाळू भरणं म्हणजे काय? त्यांना काय कळत टाळू भरणं? मूल घ्यायचं कळत नाही. मूल असं घ्यावं लागतं ना, असं कडेवर असं घ्यावं लागतं किंवा असं घ्यावं लागतं किंवा असं पोटूशी. त्या पोराचं तोंड नाही रस्त्याकडं आणि पाय रस्त्याकडं, हात रस्त्याकडं, आणि बाय चालली तर बांधून पोराला पुढं. काय म्हटले तर मॉर्निंग वॉक करते. पोर उलट, पोराचं तोंड पुढं, पाय पुढं, हात पुढं, आणि चालली मॉर्निंग वॉक करायला. आता सांगा त्याला हाताने आईला धरता येत नाही, त्याला असं आईशी असं आईला मिठी मारता येत नाही. जे लहान बाळ जर लहानपणी आईला जर आपल्या कुशीत आई घेत नाही, तर ते मोठ्यापणी तिला वृद्धाश्रमात पाठवल, तिला घरात ठेवल. मायाची उभच नाही. लहान मुलाला तुम्ही माया दिल्यानंतर, त्याला मायाची ऊब दिल्यानंतर, त्याला हवं नको ते त्याचं पाहिल्यानंतर ते का आईला वृद्धाश्रमात पाठवेल? मग इथं म्हणायला बसलेलंच आहे. काय म्हणतो तू?
आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार 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 आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार जरा हात वर करू. एक टाळे. तडपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात तडपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहील सगळं तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात हे राहील तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास ओर मातीतून चालताना उडते काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई नाभाची चांदणी तुग चंदनाची कोर चांदणी चंदनाची कोर शीतळ तुझी छाया मला हवी जीवनभर शीतळ तुझी छाया मला हवी जीवनभर शीतळ छायेमध्ये उभे आयुष्य जगणं आई देवापाशी सुद्धा एक टाळे. मी तुला सगळं मागेन आई माझी मायेचा सागर
आत्मा ही म्हणजे ईश्वरी, जिचा ईश्वरी आत्मा म्हणजे आई. आई आपलं जीवन असतं. आई आत्मा परमात्मा असतो. आई आपल्या सर्वांचं सर्वस्व असतं. आई नाही तर माणसाच्या जीवनामध्ये नाही काही. लक्षात ठेवा. आई हे जीवन. एक लक्षात ठेवा, जसं माणसाला पाणी पाहिजे ना, तेवढी नितांत गरज आईची आहे. तहान लागल्यानंतर माणसाला भोजनाची आठवण येत नाही. आणि तेवढीच गरज, तितकीच गरज, तेवढीच गरज जर असेल कोणाला, प्रत्येकाला, आपल्याला, तर आईची आहे. म्हणून आई हे तत्व हे आपल्या कुटुंबामध्ये सर्वांनी सांभाळलं पाहिजे. आणि जशी आई आहे तसंच आपला बाप असतो, आपले वडील असतात. वडिलांचं महत्व तेवढंच अपरंपार आहे. आणि म्हणून घरामध्ये दोन जी प्रमुख मंडळी आहेत ना, बरं का, त्यांना आपण जपलं पाहिजे. हो, त्यांना आपण जपलं पाहिजे. ती आपली सावली असते, ती आपली माऊली असते. नवे नवे आपल्या जीवनाचं आई वडील हे सार असतं. लक्षात ठेवा. मी एक तुम्हाला महत्वाचं एकच वाक्य सांगेन. जेव्हा आई किंवा वडील आपल्याला सांगतात ना की असं कर, तेव्हा उडी घेऊन केलं पाहिजे. आणि जेव्हा आई वडील सांगतात ना असं करू नकोस, तेव्हा 10 लाख रुपये नुकसान झालं ना तरी आपण ती गोष्ट नाही केली पाहिजे. टाळ्या वाजवा. एक आईने सांगितलं, बाबा तू आता बाहेर जाऊ नको. 10 लाख रुपये त्याला मिळणार असतील, 25 लाख मिळणार असतील ना, त्याच्यावर त्याला पाणी सोडलं पाहिजे. माझ्या आईने सांगितलं ना जाऊ नको, मी नाही जाणार. आणि जेव्हा काही मुलं किंवा काय मंडळी हा शब्द आईचा मोडतात ना, तेव्हा त्यांचं जीवन मोडकळीस येतं. हे लक्षात ठेवून जीवन जगण्यात खरं शांतपणे काय लागत नाही हो. आणि म्हणून महर्षी नारद मुनी त्या सनकादिक ऋषींना सांगतात, असे वैराग्याचा घराचारू आणि संन्यास मोह थोरू, संता बहुता अहंकारो आणि रुसने न लगे कोणासी. ऐका कलियुगाचा धर्म, पुत्र सांगे पितयास काम, आणि ब्राह्मण तजती ब्रह्मकर्म, ऐसे वर्तमान मांडिले. माय बापो. आणि असं सांगितल्यानंतर बरं का, महर्षी नारद मुनी म्हणाले की मी हा सर्व दोष पाहत पाहत सर्व पृथ्वीवर संचार करीत असताना श्रीकृष्णानं अनेक लीला केल्या. त्या यमुनेच्या तटावर येऊन पोहोचलो. सनकादिक ऋषींना महर्षी नारद मुनी पृथ्वीवर जो संचार केला ना त्याची माहिती देत होते. भागवत कथा आपण नेहमीच ऐकतो, पण त्या भागवत कथा, त्या कथेचं मी रहस्य सांगणार आहे तुम्हाला या 4-5 दिवसामध्ये. महर्षी नारद मुनी म्हणाले, मुनिवर्य, शेवटी मी यमुनेच्या तीरावर पोहोचलो. आणि मग काय, तत्राश्चर्यमया दृष्टम श्रूयताम तन्मुनीश्वराः. मुनिवर्य ऐका ऐका, तिथं मी मोठं आश्चर्य पाहिलं. एक मोठं आश्चर्य पाहिलं. काय आश्चर्य पाहिलं? एका तू तरुणी तत्र आणि निशांना खिन्न मानसा. मी असं एक आश्चर्य पाहिलं, एक तरुण स्त्री तेथे खिन्न मनाने बसलेली होती. आणि शेकडो स्त्रिया तिला पंख्यानं वारा घालत होत्या आणि तिचं सांत्वन करत होत्या. ती दुःखी होती, अतिशय नकशकांत सुंदर होती. परंतु बरं का, परंतु ती खिन्न मनानं दुःखित अवस्थेत ती तिथं शांत बसलेली होती. तेव्हा मी तिथं थबकलो. आणि मी थबकल्यानंतर तिने मला हात जोडले. बरं का, तिने मला हात जोडले. आणि ती तरुणी म्हणाली, ती युवती म्हणाली, अहम भक्ती रीती ख्यात्या युमो मे तनयो मतो. मला म्हणाली, ती तरुणी मला म्हणाली, माझं नाव भक्ती आहे. माझं नाव काय आहे? भक्ती आहे. ज्ञान वैराग्य नामो
कालयोगेन जर्जरो. या बाजूला जे निस्तेज अवस्थेत पडलेत ना, हे दोन पुत्र